वर्ष होऊन गेली बघा. चारी साईडून काळ्या दगडाचं बंदिस्त बांधकाम आहे. येण्या जाण्याकरता एकच प्रवेशद्वार आहे. आता देखील खालून पाहण्याचा प्रयत्न केला, दरवाजा कुठे आहे कळत नाही बघा आणि दिसतही नाही. लांबून बघितलं तुम्हाला दोन्ही भिंती जॉईंटच दिसणार आहे. अशी टेक्निक आहे. असा राऊंड मारून आपण ज्यावेळेस आतमध्ये जाऊ त्यावेळेस आतमध्ये गेल्यानंतर किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. खालून सहजासहजी किल्ल्याचं प्रवेशद्वार गेट आपल्याला दिसत नाही. पूर्वीची पाऊलवाट खालून आहे. महाराज रायगडावरून यायचे हा शॉर्टकट अजूनही चालू आहे. या की 2 वर्षात 5 किलोमीटरची भिंत आहे. किल्ला बांधून पूर्ण झाला की अफजल खान अफजल खान विजापूरपासून निघाला. विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर करत पाचगणीच्या खाली वाईपर्यंत आला. म्हणजे कसं आहे, विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर करत रहमतपूर फलटण मार्गे पाचगणीच्या खाली वाईला आला अफजल खान. सोबत 40,000ची फौज होती. एवढी फौज घेऊन पाचगणीच्या खाली वाईलाच मुक्काम टाकावा लागला. कारण इकडे कसं आहे, जून महिना चालू झाला, पाऊस चालू झाला. 4 महिने वाईमध्येच मुक्काम टाकावा लागला. नोव्हेंबरला त्याचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, याला गाडा पाठवलं. 1 दिवस मुक्कामाची व्यवस्था केली. त्याच्यासोबत बसून चर्चा करून वाईपासून जावळी खोऱ्यात कसा आणता येईल अफजल खानाला याचं नियोजन केलं. म्हणजे वकील तयार झाला. मग हा वकील वाईमध्ये गेला आणि त्याने अफजल खानास समजवलं, मैं देख के आया हूँ, शिवाजी डर गए, आपण जा सकते. अशा रीतीने कन्व्हर्स करून तयार केला. सहजासहजी यायला तयार नव्हता अफजल खान. आता वाईपासून यायला तयार झाला, पण त्याची फौज किती आली बघा, फक्त 12,000. आता आपली गाडी आली, बघितलं कसं डोंगरा भाग आहे. या मैदानी फौजेचा काही फायदा नाही. याच्यात चालणार काय आहे, घोडदळ आणि पायदळ, 2च प्रकारची सेना येऊ शकते. हे किती निघाली, फक्त 12,000. 40,000पैकी 12,000 फौज घेऊन पसरणी घाटातून पाचगणी, पाचगणीवरून महाबळेश्वर, महाबळेश्वरवरून रडतोंडीचा घाट आहे. डोंगर खाली आला आहे, त्या डोंगराला नाव आहे रडतोंडीचा घाट. रडत रडत फौज खाली उतरली. घाटाचं नामकरण रडतोंडीचा घाट असं केलेलं आहे, इतिहासामध्ये नोंद आहे. त्या रडतोंडीच्या घाटातून कोयना नदीच्या काठाला 12,000 फौज खाली लावली. जंगलात 4 बाजूंनी राजाने आपली फौज अगोदरच लावली. जावळी खोरं, कोयना खोरं पूर्ण पॅक केलं. खाली पार गाव आहे, तिथून पालखीत बसवला. आता जी कबर मी आपणाला दाखवली त्या ठिकाणी भेटीसाठी शामियाना तयार केला. शामियानामध्ये पूर्ण हिरे, माणिक, मोती, जवाहरात लावून सजावट करून वरून शिवाजी राजांचे बॉडीगार्ड जीवा महाले गडावरून भेटीसाठी खाली आले. महाराज वरून येण्याच्या अगोदर खानाला शामियानात आणून बसवला होता. धिपाड खान होता बघा. त्याची हाईट किती आहे, 7.5, 7.5 फुटाचा देव होता. लोखंडी पहार दिली ना, 4चा आकडा करायचा. एवढी प्रचंड ताकद होती. जंगली हत्तीला पाठीमागे सारायचा. 1 बोकडं नाश्त्याला लागायचा ब्रेकफास्टला. स्मॉल फॅमिली होती. 64 वाईफ, 44 चिल्ड्रन. सुखी परिवार, छोटा परिवार. असा हा विजापूर, तुळजापूर, पंढरपूर करत राजाने आणला. राजे भेटायला गेले. राजाची हाईट किती, 5.4. महाराजांची उंची फार कमी आहे. जसे राजे आतमध्ये पोचले शामियानामध्ये, महाराज गेल्यानंतर खान बसलेला उठून उभा राहिला. राजाला असं लिंगन दिलं, बोले आव शिवा. राजाला असं बगलेत घेतलं. डाव्या बगलेत मान दाबली. उजव्या हाताने कट्यार काढून खानाने पाठीमागून वार करण्यास सुरुवात केली. 2 वार त्यांनी राजाच्या अंगावर केले. वरचा अंगारका फाटला गेला. आतमध्ये चिलकत असल्यामुळे पूर्ण बचावला. दोन्ही वार ज्यावेळेस राजाने अंगावर झेलले, सोबत असलेली जी वाघनखं होती दोन्ही हातांनी तक्तेनिशी खानाच्या पोटामध्ये. ज्यावेळेस अफजल खानाचं पोट फाटल्यानंतर खान दगा असा ओढू लागला. बाहेर उभा असलेला जो सय्यद बंडा होता याला चावू लागला. बाहेरून तलवार काढून आत जाऊन राजांवर वार करायला लागला. उभा असलेला जो जीवा महाले होता जागच्या जागी सय्यद बंडा सोडवलेला आहे. त्यामुळं मराठीत अजूनही म्हणतात होता जीवा म्हणून वाचला शिवा. मारल्यानंतर त्याच्या रिवाजाप्रमाणे दफन केलं आहे महाराजांनी. या कबरी मी दाखवल्या. 1 नंबरची मोठी कबर अफजल खानाची, पलीकडे छोटी त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा. भेटीची जागा इथं आहे. फौजीची लढाई दोघांची खाली झाली कोयना नदीच्या काठाला. ज्यावेळेस राजे भेटीसाठी गेले त्यावेळेस ही शिवकालीन गुफा आहे. ही गुफा जी आपण आता उभी आहे इथपर्यंत होती. त्या रोड पायऱ्या बनवल्या. हा डोंगर कट केला. ते खालून बांधकाम उचललं. नाही तर ही पाऊलवाट अजूनही चालू आहे बघा. हा जंगलातून अजूनही शॉर्टकट चालू आहे. आता इकडे जी गावं आहेत सध्या स्थानिक लोकांना गडावर यायचं म्हटलं अजूनही पाऊलवाट चालू आहे. 20-25 मंडळी पायी चालत येणारी आहेत गडावर.
हे रायगड ते प्रतापगड बरं का, ट्रेकिंग वगैरे इकडूनच करतात, जातात अजून सुद्धा. हे पायऱ्या रोड 1957ला झाला. शिवकालीन गुफा इथं लोक ठेवण्याचं कारण की